नमस्कार शेतकरी मित्रांनो, रब्बी अनुदान देण्यासाठी सरकारने नागपूर आणि अमरावती विभागातील 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी निधी मंजूर केलेला आहे। या जिल्ह्यातील नुकसानग्रस्त 22,62,434 हेक्टरवरील 22,64 कोटी 43 लाख रुपयांचा अनुदान वाटपाला मंजूर देण्यात आहे। यवतमाळ जिल्ह्यासाठी 638 कोटी, बुलढाणा जिल्ह्यासाठी 610 कोटी, अकोला जिल्ह्यासाठी 323 कोटी अनुदान वितरित करण्यात मान्यता देण्यात आली। सविस्तर आपण जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत। अगदी 4-5 मिनिटांमध्ये तुम्हाला समजून येणार आहे। चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करून ठेवा, शेअर करा। राज्य सरकारने 10 ऑक्टोबर रोजी शासन आदेश काढत बघा राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 20,000 रुपये अनुदान जाहीर केले। यानंतर 30 ऑक्टोबरला 7 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना अनुदान वाटपाला मंजुरी दिली। सातारा, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर आणि अमरावती जिल्ह्यातील 21,64,000 शेतकऱ्यांना 1,765 कोटी 22 लाख रुपये रब्बी अनुदान म्हणून मंजूर केलं होतं। आता आज म्हणजे 4 तारखेला राज्य सरकारने एक GR काढून नागपूर आणि अमरावती विभागातील 10 जिल्ह्यांसाठी 23,83,000 शेतकऱ्यांना अनुदान मंजूर केले असताना शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त 22,62,434 हेक्टरसाठी 2264 कोटी 43 लाख रुपयांचं अनुदान वाटपासाठी मंजुरी देण्यात आली। पुढील काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा केली जाणार असल्याचं सरकारने येथे सांगितले। तर आता आपण जिल्हा वाईज बघणार आहोत की अमरावती जिल्ह्यात 187 कोटी हे वाटपाला मंजुरी आहे आणि ते आता काही दिवसात सुरू होणार आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये जून ते सप्टेंबर या काळामध्ये 1,86,902 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं होतं। या क्षेत्रासाठी रब्बीचे अनुदान म्हणून 2,24,915 शेतकऱ्यांना 186 कोटी 90 लाख रुपये शासनाने दिले आहेत। अकोला जिल्ह्यातील 323 कोटी मंजूर करण्यात आले। अकोला जिल्ह्यातील जून ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या पीक नुकसानग्रस्त 3,23,498 हेक्टरसाठी 323 कोटी 49 लाख रुपये मंजूर करण्यात आले। अकोला जिल्ह्यातील 3,56,229 शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार असल्याचं इथे समजतं। पुढचा महत्वाचा जिल्हा आहे तो म्हणजे यवतमाळ। यवतमाळ जिल्ह्यासाठी 638 कोटी रुपयांचं पॅकेज सरकारने जाहीर केलेलं आहे आणि त्याला शासन निर्णय आलेला आहे। यवतमाळ जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या काळामध्ये 6,38,158 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं होतं। नुकसानग्रस्त 5,23,345 शेतकऱ्यांना 638 कोटी 15 लाख रुपयांचं अनुदान मंजूर केल्याचं इथे समजतं। पुढचा महत्वाचा जिल्हा म्हणजे बुलढाणा। बुलढाणा जिल्ह्यासाठी 610 कोटी रुपये मंजूर केले। बुलढाणा जिल्ह्याचा विचार करता जून ते सप्टेंबर या काळामध्ये जवळपास 6,10,572 हेक्टरवरील पिकांचं खूप काही मोठं नुकसान झालं होतं। या नुकसानीसाठी आणि नुकसानग्रस्त क्षेत्रासाठी 610 कोटी 57 लाख रुपयांचं अनुदान मंजूर करण्यात आलंय। बुलढाणा जिल्ह्यातील 6,85,338 शेतकऱ्यांना ही मदत वाटप होणार आहे। तर वाशिम जिल्ह्याचा विचार करता 275 कोटी रुपये मंजूर झालेत। आता वाशिम जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या काळामध्ये 2,96,618 शेतकऱ्यांना 2,75,304 हेक्टरवरील पिकांच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना 275 कोटी 30 लाख रुपये शासनाने मंजूर केलेत। पुढचा जिल्हा म्हणजे मुख्यमंत्र्याचा जिल्हा म्हणजे नागपूर जिल्हा। नागपूर जिल्ह्यासाठी 92.81 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। नागपूरचा विचार करता जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये पीक नुकसान झालेल्या 1,12,900 शेतकऱ्यांना ही मदत मिळणार असल्याचं समजतं। जवळपास 92,813 हेक्टर क्षेत्रासाठी 92 कोटी 81 लाख रुपयांचं अनुदान इथे मंजूर करण्यात आलंय। पुढचा जिल्हा म्हणजे जो कधी राज्य शासन मदत करत नाही असं जरी म्हटलं तरी चालेल, भंडारा जिल्ह्यासाठी 9 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। आता भंडारा जिल्ह्याचा विचार करता जून ते सप्टेंबर या दरम्यान पीक नुकसान झालेल्या 9,043 हेक्टरवरील 9 कोटी 4 लाख रुपये अनुदान मंजूर करण्यात आले। भंडारा जिल्ह्यात 27,302 शेतकऱ्यांना ही मदत मिळणार असल्याचं समजतं। पुढचा जिल्हा गोंदिया जिल्हा। गोंदिया जिल्ह्यासाठी 2.5 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। गोंदिया जिल्ह्यामध्ये जून ते सप्टेंबर दरम्यान 2,568 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं होतं। या क्षेत्रासाठी रब्बी अनुदान म्हणून शेतकऱ्यांना 2 कोटी 56 लाख रुपये मिळणार असल्याचं समजतं। जवळपास 6,755 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे हेही आपल्याला इथे समजतं। पुढचा जिल्हा म्हणजे चंद्रपूर जिल्हा। चंद्रपूर जिल्ह्यासाठी 110 कोटी रुपये मंजूर करण्यात आले।
चंद्रपूर जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत नुकसान झालेल्या 1,25,603 शेतकऱ्यांना 1,10,309 हेक्टरवरील नुकसान पोटीसाठी 110,30,00,000 रुपयांचं अनुदान मंजूर करण्यात आलंय. गडचिरोली जिल्ह्यामध्ये 13.26 कोटी रुपये इथे म्हणजे 13.5 कोटी रुपये इथे मिळालेत. गडचिरोली जिल्ह्यामध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये 13,265 हेक्टरवरील नुकसानीसाठी 13,26,00,000 रुपये मंजूर करण्यात आलेले आहे. ही होतं मित्रांनो ओव्हरऑल आता जे काही पॅकेज जाहीर झालंय विदर्भासाठी. तुमचा जिल्हा आहे का किंवा तुमच्या जिल्ह्याला आलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. पुढचे अपडेट आपण नक्की जाणणार आहोत. धन्यवाद.